चल, व्हेरी गुड. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. शक्य होऊ शकत असेल तर कॅमेरा चालू ठेवायचा, जेणेकरून आपण सगळ्यांशी एक दुसऱ्यांची बोलू शकू. आरामात ऐकायचं आहे. फक्त ऐकायचं काम आहे आणि बोलायचं काम. ठीक. चलो. आज आपण बघणार आहोत योग म्हणजे काय. योग आपण का शिकायला पाहिजे, योग आपण का शिकतो आहे, याच्यावरती आज आपली चर्चा असणार आहे. तर योग म्हणजे काय हे मला तुमच्याकडून पहिले ऐकायला आवडेल. व्हॉट इज मीन बाय योग? योग म्हणजे काय? सगळ्यांकडून एकेकाकडून. कोई नाही, एकदम सन्नाटा. वैशालीताई, योग म्हणजे काय? प्रांजलताई, अस्मिताताई. काही तर उत्तर असेल. काही तर कल्पना, काही तर आयडिया. योग म्हणजे काय आपण रोज करतोय, याच्या पहिले पण करत असाल, तुम्ही ऐकलं असेल. योग म्हणजे काय? किती सोपा प्रश्न आहे. अस्मिताताई, आहात का? ठीक आहे, चला मी त्याला उलट विचारतो म्हणजे सोपं होईल. योग म्हणजे काय? योग आपण का केला पाहिजे? हे तर सोपा प्रश्न झाला. योग म्हणजे का केला दादा पाहिजे? मला असं वाटतं की हा बोलू. बोला ना, बोला प्लीज, बोला हा ना प्लीज. मला असं परफेक्ट माहित नाहीये, बट मला असं वाटतं की आपलं शरीर आणि मनाचं एक संतुलन जे असतं त्याच्यासाठी म्हणजे योग असू शकतो साधण्याचं. ओके, ठीक. चालेल. आता कोणाला काही आयडिया? अस्मिताताईंनी हिंट दिलेली आहे, त्याच्यात कोणाला काही आयडिया? ललिताई, मी प्रश्न विचारला सगळ्यांसाठीच, की योग म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं योग म्हणजे काय? आपण चर्चा करून समजून घेणार आहोत. प्रेझेंटेशन काय आहे ते मी सांगेलच, पण जेवढी चर्चा करू तेवढं सोपं. खूप महत्वाचं लेक्चर आहे. ऍक्च्युली मी पहिले घेतो, पण मला तुमची वॉकिंग चालू करायची होती म्हणून याला 2 नंबरवर घेतो. शरीर, मन आणि आत्म्याचं जो योग काय म्हणतात ताई? जो शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन. मिलर. हा ओके, मिलन. ठीक आहे. चलो, बरोबर. अजून कोणाला काही आता याच्यात ऍड करायचंय? अस्मिता त्यांनी सांगितलं शरीर आणि मन. ललनताईंनी त्याच्यात आत्मा ऍड केला. अजून कोणाला काय ऍड करायचंय रेसिपी बनवताना? ठीक आहे, चालेल. आता मी उलटा प्रश्न विचारतो, योग का केला पाहिजे? किंवा आपण योग का करतो रोज? विचार या करायचा. तिन्ही गोष्टी ज्या सांगितल्या त्याला संतुलित ठेवण्यासाठी. का संतुलित ठेवायचं? का मन संतुलित ठेवायचंय? का आत्मा? आत्मा तर पाहिला पण नाही कधी, मनाला पण कधी पाहिला नाही. शरीर, आणि राहिली गोष्ट शरीर. शरीराला संतुलित करायसाठी खूप गोष्टी आहे. जिम आहे, झुंबा आहे, डान्स आहे. काही काही लोक तर काहीच न करतात पण शरीर संतुलित ठेवतात. मग का ही भानगड सगळी? एकाग्रतेसाठी. ओके. अजून? अस्मिताताई, वैशालीताई, योग का करायला पाहिजे किंवा का करतोय आपण रोज? वजन कमी करायसाठी? मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी. ओके. शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप पद्धतीने जपता येतात. योगच का केला पाहिजे? शारीरिक जसं मी सांगितलं, कदाचित मानसिक हे योग थ्रू होऊ शकते. एक माध्यम आहे, मानसिक फार सहजासहजी होत नाही. पण योग तर खूप वेगवेगळ्या एक्सरसाइज आहे, वेगवेगळे जिम आहे, झुंबा, डान्स. घरातली कामं करून पण आपला शरीरातली एक्सरसाइज होते. म्हणजे शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. आता आपल्या आजी आजोबांनी कुठे योग केलेले? मी तर तुम्हाला जेव्हा वर्कशॉप म्हटलेला तेव्हाच म्हटलेलं, त्यांनी कुठे योग केलेला?
मग काय करतो काय आपण? ये स्कॅम कौन सा है मार्केट में? म्हणजे आपण का करतो हे मी तुम्हाला मुद्दामून प्रश्न विचारून तुम्हाला विचार करायला भाग पाडतोय. मी पटापट पटापट एक 10 ते 15-20 मिनिटात समजवू शकतो. मला काही नाही, म्हणजे ते समजवणार पण आहे. पण मी तुम्हाला विचार करायला भाग पाडतोय आणि माझी इच्छा आहे की तुम्ही विचार करावे की करतोय आपण हे सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक त्याच्या पहिले का करतोय परत त्याच्यावरती येईल मी, पण त्याच्या पहिले आपण योग करतोय की योगा करतोय? योग. हा, मग योग आणि योगामध्ये काय फरक आहे माझा? पण योग करतोय तर मग योगा कोण करतं? किंवा जे योगा करतात ते काय करतात आणि आपण योग करतोय तर आपण नेमकं काय करतो? तुम्ही असं याचे सांगितलं होतं एक की फॉरेन कंट्रीज मध्ये गेल्यामुळे त्याला योगा केलेला आहे, पण तो योगच आहे. पण नेमकं असं योगच काय परत. झालेलं? ठीक आहे, देश बदलला, जॉग्रफी बदलली, भूगोल बदलला, पण असं काय बदल झाला? योग मध्ये संत गतीने हालचाली, अं, आसनं वगैरे सगळं संत गतीने करतो आपण. ओके. आणि योगामध्ये, नमस्कार वैद्य गीतेताई, आणि योगामध्ये जरा फास्ट असतं ते. फास्ट असतं. ओके, असं वाट ओके. अजून कोणाला काही? आपण योग करतो की योगा हा पहिला प्रश्न, आणि योग आणि योगामध्ये काय फरक हा दुसरा प्रश्न. सकाळी हातपायांची एक्सरसाइज करतो, आज मी तुमच्या मेंदूची एक्सरसाइज करून घेतोय विचार करून. तर करो एक्सरसाइज अभी. योग आणि योगामधला काय फरक आहे? नाही. अस्मिताताई, गीतेताई? नील बटे सन्नाटा पुरा छाया हुआ है. ठीक आहे, चालेल. मग मी परत त्या प्रश्नावरती येईल. तर परत जो प्रश्न घेतला होता तिथून सुरुवात करू की योग का करायला पाहिजे किंवा आपण योग का करतोय? मला सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे. मी सांगू का थोडंफार? आवाज येत नाही की तुमचा. अच्छा, हा. योग आणि योगातला फरक विचारलात का? मी थोडं लेट जॉईन झाले ना. ठीक, चालेल. मग मला येतोय असं आवाज? वाटतं. हा. हा, आता येतोय. हा. म्हणजे आपण जे करतोय आसनं वगैरे ते योगा नाही, योग करतो आपण. त्याच्यामध्ये आपण आसन करतो, प्राणायाम करतो, ध्यान, आपलं लाईफस्टाईल म्हणजे ते चेंज करण्यासाठी आपण योग करतो. त्याला सुरळीत करण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण योग करतोय. लाईफस्टाईल का चेंज करायला पाहिजे पण? ठीक आहे, चलो. मी मला असं वाटतं मला प्रेझेंटेशन कडे जावं लागेल, पण जेवढे सगळे बोलतील, जेवढे मला सगळ्यांचे थँक्यू अस्मिता ताई, जेवढे सगळे मला चेहरे दाखवाल तेवढं मला चांगलं वाटेल आणि आपलं सेक्शन इंटरॅक्टिव्ह होईल. एकदा परत कोणाला अटेम्प्ट द्यायचं असेल तर प्लीज द्या. योग आपण का करतो, योग म्हणजे काय, आणि व्हॉट इज डिफरन्स बिटवीन योग अँड योगा. अच्छा, तुम्ही इकडे का आले? इकडे का आले? ठीक आहे, वजन कमी करायसाठी आले ते सगळ्यांना माहिती आहे. योग हे नाव कुठेतरी ऐकलं असेल, योगशास्त्र हे ऐकलं असेल. तर ते बघून तुमच्या पहिली आयडिया काय होती, डोक्यात काय होतं की आपण काय करणार असं बुवा? ओंकार भले हमें क्या चिपकाने वाला है? काही तर असेल, काही तर. एवढा वेळ काढला स्वतःसाठी, काही पैसे भरले, 2 दिवस वर्कशॉप अटेंड केले, नाकाला तोंडाला बोटं लावली. एक्सरसाइज. एक्सरसाइज करायला योग म्हणजे एक्सरसाइज करणं. ओके, ठीक.
अ, मग परत तेच प्रश्न जातो की एक्सरसाइज तर वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, योग का करायला पाहिजे? परत गाडी तिकडेच गेली ना. मी सांगू दादा, मला ना म्हणजे असं वाटत होतं. हा. अ, हम्म, असं वाटत होतं की असं म्हणजे एक असं मॅजिक असतं ना, तर तुमचं जेव्हा मी ते फर्स्ट आपलं वर्कशॉप अटेंड केलं, तेव्हा असं वाटलं ना की मला असं काहीतरी करायचं होतं आणि ते एक्झॅक्टली हेच होतं, की एकदम म्हणजे काय डीपमध्ये तुम्ही त्याचं म्हणजे तुम्ही अगदी ते हार्मोन्स वगैरे ते व्यवस्थित सांगितलं, की कशामुळे काय होतं, काय नाही होत. आता मी तुम्हाला सांगितलं असं 2017 मध्ये माझ्या मैत्रिणीकडेच योगा लावला होता आणि तिने सांगितलेलं मी तुम्हाला ते पण सांगितलं, की त्याच्यामुळे मला साइड इफेक्ट कसे झाले, काय झाले. मग ते माझा कुठेतरी विश्वासाचा हे झालेला आणि सहज मी म्हटलं दादांचं बघावं, करावं. असं माहित नाही तेव्हा काय वाटलं, बट मी ते केलं आणि मग असा विश्वास असतो ना, की बाबा हां, आपण हेच सर्च करत होतो, की आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला बाहेरून तर बरेच लोकं सांगतात, की बाबा स्किनवर तुझ्या हे झालंय, ते झालंय असं बघून स्वतःचं ओपिनियन सांगतात. बट ज्या आतल्या गोष्टी आहेत, डॉक्टर पण म्हणतात हार्मोनल इम्बॅलन्स झालाय. पण एक्झॅक्टली ते कळत नव्हतं ना बाबा एक्झॅक्ट ते काय आहे. आता सायन्सचे स्टुडंट असतात त्यांना लगेच कळतात त्या गोष्टी. पण आता हे आमचं म्हणजे कॉमर्सवाले वगैरे असं पटकन मला तरी एवढं काही हे माहीतच नव्हतं. बट जेव्हा मी तुमचं सेशन अटेंड केलं तेव्हा मला असं वाटलं, "अरे हां, असं पण काहीतरी असतं. आपण हे बघूयात, की मला हे आवडलंय आणि मला हे कदाचित आवडलंय म्हटलं ह्याच्यात अजून मला खूप काही स्वतःविषयी आणि स्वतःच्या इंटरनल जे काही गोष्टी आहेत त्याच्याविषयी जाणून घेता येईल." मी तर असा विचार करूनच हे जॉइन केलं होतं. मला ताई दोन गोष्टी म्हटल्या, ठीक आहे. दोन शब्द मी ताईंचे पकडले. एक तर सगळ्यात पहिले ओके. की मॅजिक, आणि दुसरं म्हणजे हां. योगा त्यांनी 2017ला त्यांच्या मैत्रिणींकडे केला होता. आता फरक बघा, जसं प्रांजलताई म्हटलं की एक्सरसाइज करायचं, तर मी म्हटलं एक्सरसाइज वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तसं मॅजिक पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. रेनबो सर्कस पण असते मॅजिक जिथे होतं तिथे. तर रेनबो सर्कस म्हणजे योग का? दुसरी गोष्ट, आणि ज्या ताई 2017ला करत होत्या योगा, त्या योगा आणि आपण मी म्हणतो योग, आता त्याच्यामध्ये काय फरक असेल? ताई 2017ला योगा करत होत्या आणि आज आपण करतोय योग. मग आता याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? आणि तोच प्रश्न मी विचारलेला की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन योगा आणि योग. तर त्याचं उत्तर आज आपण घेणार आहोत. ठीक आहे. एक 5-10 मिनिटं मुद्दामून तुम्हाला विचार करायला भाग पडला, की जेणेकरून जे मी काय बोलेल, जे मी काय ते त्याला तुम्ही शांततेने ऐकणार, आणि आजच्या ह्या म्हणजे जवळ-जवळ 10:15, 10:30, 10:20 जेव्हा पण माझे प्रेझेंटेशन संपेल, त्याच्यानंतर तुमचा कंप्लीट दृष्टिकोन बदललेला असेल. आपण जे सकाळी हातपाय हलवतो, इकडे-तिकडे पोट खाली-वर करतो, जे काय करतो, नाकाला तोंडाला हात लावतो, याच्याबद्दल कंप्लीट दृष्टिकोन बदललेला असेल. ठीक आहे? तर मी प्रेझेंटेशन सुरू करतो. दिसते माझी स्क्रीन? ठीक आहे. चलो. तर सगळ्यात पहिले म्हणजे मला उत्तर, जसं सांगितलं पण, की योग म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान, शुद्धिक्रिया असते का? तर आन्सर इज नो. तो एक भाग असतो. ठीक आहे. तर योग म्हणजे काय? योग म्हणजे लाईफस्टाईल. कोणीतरी सांगितलं दिनचर्या. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे कसे जगायचे, कसे बोलायचे, कसे विचार करायचे. कॉन्शियसली मुद्दामून या गोष्टी कशा करायच्या ते म्हणजे योग. ते कसं ते आपण बघणार आहोत. आसनं, प्राणायाम वगैरे हे काही नसतं. ते काय असतं ते पण आपण बघू, आणि सगळ्यात मेन म्हणजे आनंदी राहण्यासाठी योग करायचं. आता कविताताई आल्या नाही. मी त्यांना आत्ताच संध्याकाळी जेव्हा फोनवर बोललो तेव्हा एक गोष्ट बोललो होतो. त्या आल्यावर मी सांगेन. पण आनंदी राहण्यासाठी योग करायचा. तर आनंद म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय आनंद? हाऊ डू यू डिफाईन आनंद? माझा आनंद काय आहे? तुम्ही तुमचा आनंद कशात बघतात? कोणी म्हणेल मी माझ्यामध्ये बघतं, कोणी म्हणेल, मी तुम्हाला हिंट देतोय, तुम्हाला सांगायचंच आहे उत्तर. कोणी म्हणेल मी माझ्या मुलं-बाळांमध्ये आनंद बघते, त्यांच्या सुखात आनंद बघते. कोणी म्हणेल मी पैशांमध्ये आनंद बघते. कोणी म्हणते मी बाहेर जेव्हा फिरायला जाईल त्याच्यामध्ये आनंद बघते. कोणी म्हणते मी हेल्दी असेल त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आनंदी बघते. हे आनंदाच्या व्याख्या असू शकतात. तर तुम्ही कशामध्ये आनंद बघता? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ आनंद? स्वतःला हेल्दी बघण्याचाच आनंद सगळ्यात मोठा. ओके, ठीक आहे. अस्मिताताई, वैशालीताई, ललनताई, गीताताई. मानसिक शांतता. मानसिक शांतता. ओके. वैशालीताई, ललनताई, अस्मिताताई. तेवढ्यात मी प्रांजलताईंच्या प्रश्नांचे उत्तर देतो, तेवढ्यात बाकी विचार करा.
जर स्वतःला हेल्दी ठेवण्यामध्ये जर माझा आनंद असेल तर मी हेल्दी पण होईल. सगळ्यांनी हेल्दी राहायलाच पाहिजे. पण जसं जसं आपलं वय वाढेल तसं जसं शारीरिक व्याधी वाढतील, डेफिनेटली निसर्गाचे नियम आहे. तर मग मी तेव्हा आनंदी नाही राहणार. मग जर तो मी नियम घेतला आनंदाचा, तर जसं जसं माझे शारीरिक व्याधी वाढतील, जसं जसं आपण पुढे जाऊ, आपल्या जसं वय होईल, म्हातारपणात जाऊ, तर नक्कीच शारीरिक व्याधी वाढणार आहे. मग आपला आनंद हरवून द्यायचा का मग? मग जर त्याच्याने आनंद हरवत असेल तर मग ती आनंदाची व्याख्या असू शकते का? म्हणजे विचार करा तुम्ही. मी मी तुम्हाला विचार करायला भाग पाडतोय. खूप आजचं डिस्कशन फार मोजून 8 ते 10 स्लाइड्स आहे. पण आजचं डिस्कशन फार विचार करायला भाग पडणार आहे. हा ठीक आहे. तर बाकीच्यांची मला व्याख्या हवी. माझा आनंद कशाचा? वैशालीताई, ललनताई, अस्मिताताई विचार करताय खूप. मी आता ना स्वीकार स्वीकारल्यामुळे ना मला आनंद होत असतो. त्यामुळे ताई मला हे तुमचा ना आवाज येत नाहीये नीट. फक्त हा बोला. म्हणजे मी आता सगळ्या गोष्टींना ऍक्सेप्ट करते. त्यामुळे आता मला आनंदातच असते मी. जास्त दुःख मला असं येतच असं नाही. आणि मेन म्हणजे माझी उपासना छान झाली ना मनात, म्हणजे एकाग्रतेने, की मला आनंद होतो. बाकी मी आता बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही आनंद शोधत. ओके. ललनताईंचं उत्तर आठवण ठेवा. जर तुम्हाला लक्षात म्हणजे नसेल तर मी ललनताईंना परत रिपीट करायला लावतो. पण ललनताई ज्या म्हटलेल्या आहेत त्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. अस्मिताताई, वैशालीताई आणि गीतेताई. बोलो बोलो, आगे बढ़ना है. 11-12 बजे तक नहीं खिसना है. सकाळी उठायचे, परत हातपाय हलवायचे. मार दो तुक्का. लगाव बोली. माझा आनंद कशात आहे? रिकाम्या जागा भरा. बताओ बताओ, आगे जाना है. किती सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आपल्याला. माझा आनंद कशात आहे? मार दो तुक्का. नाही आनंद, नाही काय म्हणतो, नाही उत्तर आहे तर तुक्का मार दो. त्याच्यात मी माझा आनंद घेतो आणि पुढे जातो आता तात्पुरती. मला तर वाटतं ना दादा, की मला असं बाहेर जेव्हा मी फिरायला एकटी फिरते ना, मी एकटी असते. म्हणजे असं कुठेतरी डोंगरावर वगैरे गेले तर मी खूप हॅपी असते. एकटी असताना सुद्धा पण ते निसर्गाच्या ह्याच्यामध्ये मला खूप बरं आणि छान वाटत असतं. तर मला वाटतं मग तो कदाचित माझ्यासाठी तो माझा आनंद असेल. मग कधी निसर्गात नाही जायला मिळालं काही कारणास्तव, तर मग मग आपण आनंदी नसणार. नाही असं होणार. किंवा जसं तुम्ही म्हटलं डोंगर दऱ्यांमध्ये, तर रोजच नाही जायला मिळत. किंवा परत तसंच मी प्रांजलताईंना म्हटलं, वयोमान जसं जसं होईल तसे काही शारीरिक व्याधी येतील, अडचणी येतील किंवा जबाबदाऱ्या वाढतील. तर मग आपण आपला आनंद हरवून घेऊ का? म्हणजे ती आनंदाची व्याख्या नाही. ते सुख आहे. हे बघा, देअर इज डिफरन्स बिटवीन सुख आणि आनंद. खूप फरक आहे हा, सुख आणि आनंद. मी तुमच्याशी बोलतो, मला सुख मिळतंय आणि आनंद पण मिळतो. मी 1,00,000 रुपये कमवले, मला सुख मिळालं. मला चांगलं खायला भेटलं, मला सुख मिळालं. तर त्या हिशोबाने विचार करा. वैशालीताई, आता तुम्हीच राहिला. दादा, आनंद आपण शोधतो. आपल्या आतमध्ये पहिला आनंद, आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडते, ते आपल्याला आतून जेव्हा फील होतं, ती गोष्ट फील करणं म्हणजेच मला स्वतःला तरी वाटतं, की आनंद. मग ती अगदी छोट्या गोष्टीमध्ये पण असू शकते आणि मला भेटणाऱ्या फॉरेन ट्रिपमध्ये पण असू शकते. किंवा छोटी मी अगदी मला आवडणारी गोष्ट, मला गार्डनिंग आवडतं, मला बऱ्याच काही गोष्टी आवडतात.
त्याच्यामध्ये भेटणारा आनंद तर फार वेगळा आहे. म्हणजे मी शोधते ते आतमध्ये आपल्याला स्वतःला आत्म्याला जे आनंद मिळतो, मग ते अगदी ज्या गोष्टीची व्हॅल्यू फार 0 पण असू शकते, तिथे मी समाधानी असेल जेव्हा मी फील एकदम हॅपी होते, की हां, मला इथं जाऊन शांत वाटतं. मी कधी-कधी एकटी असते आणि त्याच्यातच मी स्वतःला आनंदी वाटते, की नाही आता मला काहीच नकोय, कोणीच नकोय माझ्याजवळ. मी एकटी आहे आणि मी सुखी आहे. त्याच्यातच मी शोधते, की माझा आनंद तिथे आहे. म्हणजे ते खूप काही गोष्टी हव्यात असं काही नाहीये. आता ते म्हणजे याच्यात हं. ठीक ठीक व्हेरी गुड. पण याच्यात आता 2 गोष्टी आहे, त्या गोष्टी कुठेतरी कॉन्ट्राडिक्ट होतात. पहिली गोष्ट की मला जे मनात ज्याच्याने आनंद मिळतो ती, आणि दुसरी गोष्ट की मग गार्डनिंग असो की फॉरेन ट्रिप असो. मग परत तोच जो मी प्रांजलताई आणि अस्मिताताईंना म्हटलं, की ज्या दिवशी गार्डनिंग होणार नाही किंवा ज्या दिवशी फॉरेन ट्रिप होणार नाही, मग त्या दिवशी काय करायचं? मग कारण हे बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड झालं ना. मग तेच फॉरेन सांगते ट्रिप असो, गार्डनिंग झालं. आतल्या आपण अंतर्मुख जेव्हा होतो, आपण आपल्या स्वतःमध्ये जेव्हा असतो, मी तेच म्हटलं, की मी एकटी असते, तेव्हा मी स्वतःचा विचार करते, की मला कशामध्ये सुख भेटतं. अगदी खूप छोटी-छोटी गोष्टी असू शकतात. त्याची व्हॅल्यू पैशामध्ये किंवा कशामध्येच मोजता येणार नाही. एवढी मोठी आहे माझ्यासाठी, की मग ते अगदी छोटी असू शकते दुसऱ्यांच्या दृष्टीने. पण मला त्याच्यामध्ये समाधान मिळतं. म्हणून आत्मिक समाधान मिळणं फार सगळ्यात पहिली मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये मला समाधान मिळतं, की एक मला त्याचं शब्दात नाही सांगता येणार एवढं व्यवस्थित. पण बरोबर आहे. तुम्ही बराबर ट्रॅक पे झाला. बराबर ट्रॅक पे झाला. हं. दुसरी जी म्हणजे त्याच्यावरतीच आपण येणार आहोत, की आता आत्मीय समाधान म्हणजे काय? चला आता पुढचा प्रश्न. आणि मला कनेक्ट आत्मीय म्हणजे मला असं वाटतं, की आपण जेव्हा मेडिटेशन करतो किंवा प्राणायाम आणि ध्यान करतो, त्यावेळी जेव्हा कोणाशी तरी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो, ते आध्यात्मिक किंवा अशा वेगळ्या ह्याच्यामध्ये जाण्याचा एक स्टेप जवळ-जवळ जिथं आपण जायचा प्रयत्न करतोय, तीच पायरी म्हणजे तीच पहिली एक स्टेप म्हणजे योगा. योग आपण जे म्हणतोय ते माझ्या तोंडातून आपल्या जात नाहीये, कारण ते आपण पहिल्यापासून ते कानात ऐकतच आलोय. आजपासून जाईल. आजपासून जाईल. काही हे नाही. हां. आजपासून जाईल. हां, बोला. तुम्ही बरोबर बोलता अगदी. हां. तर ती स्टेप बाय स्टेप मला त्या जवळ जायचंय, की जिथे मला शांतता भेटेल. मी अ, खूप प्रयत्न करते, की स्वतःमध्ये एकदम डीपमध्ये जायचंय मला किंवा मेडिटेशनमध्ये पण प्रयत्न करते, पण मला ते मेडिटेशन पण तेवढं होत नाही, की मला कोणाशी तरी कनेक्ट व्हायचंय, की असं कनेक्ट, की जिथे मला शांतता, समाधान आणि हे भेटेल. तिथं कोणत्याही गोष्टीचं व्हॅल्यू 0 दुसऱ्यांसाठी असेल, माझ्यासाठी फार मोठी असेल ती. पैशातही मिळणार नाहीये ते समाधान. ते मला पाहिजे म्हणून मी खूप प्रयत्न करतेय. ते काय भेटत नाही अजून तरी. म्हणून मी एक स्टेप शोधतेय. म्हणजे माझ्या स्वतःमध्येच मी जास्त करून विचार करते, की मला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करायला लागलीये. पण अजून तरी शोधते. मग मी तुमच्या ह्याच्यामध्ये जॉइन झाले, की हां, मला इथे कुठेतरी असं वाटतंय, की काहीतरी भेटेल. त्याच्यातला मार्ग तरी भेटेल. ठीक आहे. व्हेरी गुड. ललनताईंचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला लावले होते. आता वैशालीताईंचे शब्द लक्षात ठेवा. एक-एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे? त्यांनी जे वाक्य वापरलेले एक-एक शब्द महत्वाचा आहे आणि ललनताईचा एक-एक शब्द महत्वाचा आहे. आणि तिथूनच मी आता माझी सुरुवात करतो. ठीक आहे? कुठेतरी ध्यान करून, कुठेतरी करून मी माझ्यामध्ये खोल जायचा प्रयत्न करते. हे वैशालीताईंचं वाक्य होतं. मध्ये शोधात जाते, स्वतःला शोध घ्यायचा प्रयत्न करते. ते माझं सुख, ते माझा आनंद, जे काय म्हणायचं ते त्याला म्हणू शकतात. आता याला कसं पुढे जायचं ते आता मी त्याच्यावरती येतो. आता मी बोलायला लागला तर मी सलग बोलतो. ठीक आहे? जिथे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. तर योग का करावा? आसन, ध्यान, प्राणायाम, शुद्धिक्रिया त्याच्यासाठी नाही. योग आनंदी राहण्यासाठी करायचा. आणि तो आनंद काय? जसं वैशालीताई बोलले, की मी त्याच्या शोधात आहे. सगळेच शोधात असतात आनंद राहायचा. कोणाला आनंद नाही पाहिजे. सगळे कुठेतरी सुखाच्या, आनंदाच्या शोधात असतात. सुख म्हणायपेक्षा आनंदाचं. सुख मिळते लगेच जाते पण. म्हणून सुखाला दुःख पण असते सोबत. पण आनंदी राहायचे आपण सगळ्या शोधात आहे आणि त्याच्यासाठी आपण योग करतो. पण मग आता हे नेमकं आनंद म्हणजे काय? तर त्याचं उत्तर हे पतंजली ऋषींनी खूप पहिले म्हणजे
काळ असेल जो काय असेल ते, मला त्या काळामध्ये जायचं नाही. त्यांनी अष्टांग योगामध्ये लिहिलेलं होतं. आता अष्टांग योग म्हणजे काय, कोणाला माहितीये? तेच बरोबर. गीतेताई आवाज येत नाही. म्हणजे देवाला एकरूप होणे किंवा ईश्वराला शोधणे, म्हणजे ओ, ठीक आहे. चलो, म्हणजे आता वैशालीताई, ललनताई आणि गीतेताईंना तर माहिती, ते त्यांना माहित होतं. पण ठीक आहे, चलो. तर पतंजली ऋषींनी अष्टांग योग हे लिहून ठेवलेलं, की योग म्हणजे काय वगैरे काय ते. तर आपण जे आता करतो आहे, आपण जे शिकत आहोत सकाळी वगैरे, ते अष्टांग योग आहे. अष्टांग योग म्हणजे जसं नाव म्हणतं, अष्ट आणि अंग म्हणजे 8 वेगवेगळ्या स्टेप्स आहे, वेगवेगळ्या पायऱ्या आहे योग करायच्या. तर ते आता अष्टांग योग काय, कोणकोणत्या, ते आपण एक एक करून बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले धरतं का गं? येस. सगळ्यात पहिले अष्टांग योगाची पहिली पायरी आहे, ती म्हणजे यम. पतंजली ऋषींनी खूप पहिले लिहून ठेवलेलं आहे, की योग म्हणजे काय, ते योग म्हणजे यम. तर यम म्हणजे काय, म्हणजे बाह्य जगासोबत आचरण. सगळ्यात पहिले पतंजली ऋषी म्हणतात, की तुम्ही आसन, प्राणायाम, ध्यान वगैरे हे काय नाहीये. जोवर आपलं बाह्य जगासोबत आचरण बदलत नाही किंवा चांगलं होत नाही किंवा त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, तोवर आपण आसन, प्राणायाम किंवा अष्टांग योग करू शकत नाही. अजून अष्टांग योग काय हे आपण बघितलं नाही. पण त्याची पहिली पायरी म्हणतात, की बाह्य जगासोबत आचरण. एक 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 बघणार आहोत काय कसं. दुसरी पायरी ते म्हणतात, आता तुम्ही बाह्य जगासोबत आचरण आता बरोबर करायला लागलेले. पण आता जसं तुमच्या बाह्य जगासोबत आचरण चांगलं होईल, आता तुम्ही स्वतःसोबत आचरण बदलायला करा. हळूहळू स्वतःचं आचरण तुम्ही तुमचं हे करायला बदलायला घ्या. मग ते झाल्यावर तुम्ही आसनं करायला घ्या. जे आता आपण सकाळी करतो. आता आसनं का करावे? आसनं वजन कमी करायसाठी करावे का? किंवा बीपी डायबिटीज कमी करायसाठी करावे का? नाही. आसनं हे पतंजली, तेव्हा बीपी डायबिटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. तेव्हा काय आजार होते? साप चावला, विंचू चावला, तसे आजार होते. जेव्हा पतंजली ऋषींनी लिहिलं होतं. सगळ्यात पहिले योग त्यांनी लिहिलेला आहे. तर आसन का करावे? शरीराला शिस्त लावायसाठी. आता शरीराला शिस्त काय लावायची ते पण आपण पुढे बोलणार आहोत. आता फक्त मी हे 8 पायऱ्या कोणकोणत्या ते सांगतो. चौथी पायरी येते प्राणायाम. प्राणायामाच्या पहिले सगळ्यात पहिले आपण आसनाची पहिले शरीराला शिस्त लावतोय. शरीराला शिस्त लावायच्या पहिले सगळ्यात पहिले स्वतःवरती नियम घालतोय आणि स्वतःला नियम घालायच्या पहिले सगळ्यात पहिले बाह्य जगावरती आचरण करतोय. एकदा प्राणायाम झाला की मग प्रत्याहार. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण करतो, श्वासावरती नियंत्रण करतो, तेव्हा मग आपण आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण करायला सुरुवात करतो. डायरेक्ट आपण इंद्रियांवरती नियंत्रण करू शकतो का? नाही. मला भूक लागते, आपलं क्रेव्हिंग कंट्रोल होत नाही. कारण आपण डायरेक्ट 5व्या नंबरवर जातो. हे पतंजली ऋषींना पहिलेच माहीत होतं, की आपल्याला कोणतीही गोष्ट, खूप काही म्हणतात, की मला राग येतो, सतत चिड होते. परत ते काय, इंद्रियांवरती कंट्रोल करणं. आपण काय करतो, डायरेक्ट इंद्रियांवरती कंट्रोल करायला भाग पडतो. पण त्याच्यासाठी माझे यम बरोबर आहे का? माझे नियम बरोबर आहे का? माझे आसन बरोबर आहे का? प्राणायाम, जर ह्या चारही गोष्टी बरोबर असतील तर प्रत्याहार होईल म्हणजे होईल. हळू आता ज्या जुनाताई आहेत त्या सांगतील कदाचित त्यांचा अनुभव जेव्हा आपण सगळं बोलू तेव्हा त्याच्यानंतर, की हळू कशी भूक कंट्रोल होते, कसा राग कंट्रोल होतो. पण त्याच्यासाठी या पहिल्या 4 पायऱ्या करणं क्लिअर आहे. ते झाल्यानंतर मग धारणा करतो. इथे वैशालीताई आल्या, की ते म्हणे, की मला मेडिटेशन करायला, पण मेडिटेशन करायच्या पहिले आणि त्याच्यात वैशालीताई बोलल्या पण, की ध्यान मला सहज आता होत नाही किंवा कसं करायचं ते माहीत नाही. कारण पहिल्या 5 स्टेप्स आपल्याला माहितीच नाहीये. आणि मग धारणा झाल्यानंतर करायची ध्यान. धारणा आणि ध्यानमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये येईल आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येते 8 समाधी, आंतरिक स्वातंत्र्य, आंतरिक सुख. जे वैशालीताई म्हटले, जे ललनताई म्हटले ते. जो आनंद असतो, वैशालीताईंनी याचंच ऑलरेडी उत्तर दिलं, गीतेताईंनी, दोघी वैशालीताई, योगायोग असा आहे की दोघी वैशालीताईंनी त्याचं उत्तर बरोबर दिलं. ललनताईंनी पण त्याचं दिलं. आपल्याला जर आनंद हवा असेल, आनंद, तो आनंद काही पण असो. तर ते मध्ये म्हणजे मी स्वतः, मी ओंकार बैल, मी स्वतः अस्मिताताई, मी स्वतः वैशालीताई, मी स्वतः ललनताई, मी कोण आहे? माझा आनंद मी कसा घेईल? हा आनंद घेण्यासाठी आपल्याला या सगळ्या एक-एक जेव्हा 7 पायऱ्या करू, तेव्हा आपण आपला आनंद घेऊ शकतो. आणि आता कुठेतरी आपल्या ह्या 7 पायऱ्या गडबड आहेत, म्हणून आपल्याला आपला आनंद उत्तर द्यायला एवढा वेळ लागला. आपण आपला आनंद हा बाह्य गोष्टीमध्ये शोधत असतो. कुठेतरी आपल्या मुलं-बाळांमध्ये शोधतो, कुठे आपण आर्थिक गोष्टींमध्ये शोधतो, कुठे स्वतःवरती शोधतो. मी कसं दिसत असेल,
मुलं बाळ खुश असतील तर नक्कीच खुश असणं चांगलं आहे, की आपण ते खुश असल्यामध्ये आपली खुशी असायला पाहिजे. पण भविष्यात जेव्हा मुलं बाळ आपली एखादी गोष्ट ऐकत नाही, भविष्यात काय आताच ऐकत नाही, मग तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, की मी एवढं प्रेम करते, मग का ते माझं ऐकत नाही? किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल किंवा भविष्यात जसं-जसं आपण पुढे जातो किंवा कोणतं पण म्हणजे नातं असू द्या, अ, आर्थिक असू द्या, कोणत्याही भौतिक गोष्टी असू द्या, तर आपण त्याच्यामध्ये आनंद शोधतो आणि मग कुठेतरी तो आनंद मिळतच नाही, कारण तो आनंदच नसतो. मग हा आनंद म्हणजे काय, की मी माझं स्वतःचं, जसं वैशालीताई म्हटलं आणि ते मी माझं स्वतः का शोधू? हा म्हणजे योग. हातपाय हलवणे हा म्हणजे योग नाही. आणि हाच फरक आहे योग आणि योगामधला. योगा काय करते? फक्त हातपाय हलवते. सकाळी 7 ते 8 हातपाय हलवतात, श्वास हलवतात, खांदे हलवतात, पोट हलवतात. ते म्हणजे योगा. आपल्याला माझं त्याचं काहीही घेणं-देणं नाही. खूप काही असे असतात माझ्याकडे, की ज्यांचे हातपाय पण हलत नाही. एक तर वजनाने हलत नाही किंवा कुठेतरी कोणाकोणाला पॅरालिसिस अटॅक आलेले असतात किंवा कोणाला खूप व्याध्या असतात. गुडघे उचलले जात नाही, गुडघे हलले जात नाही. नंतर त्यांना काही गरज नाही. तुम्ही फक्त एक स्टेप करू शकत नाही. बाकी 7 स्टेप्स ऑलरेडी तुम्ही करू शकताय आणि त्या 7 स्टेप मी करून घेतो. तुमच्याकडून कळत-नकळत तुमच्याकडून ध्यान करून घेईल, तुमच्याकडून नामजप करून घेईल, तुमच्याकडून मौन करून घेईल, तुमच्याकडून उपवास करून घेईल. तर आसन म्हणजे जे आपण सकाळी करतो म्हणून मी तुम्हाला वन टू वन कॉलमध्ये पण म्हटलेलं, की तो फक्त 20% भाग असणार आहे. आसन हा फक्त शरीराला शिस्त लावायसाठी आपण करतोय. शिस्त का लावणार आहे ते पण आता पुढे बोलणार. तर ह्या पहिले 8 स्टेप्स आहेत. 8 अष्टांग योगाच्या आणि 8वी स्टेप म्हणजे स्वतःचा आनंद शोधायसाठी या एक-एक स्टेप्स करायला पाहिजे. तो म्हणजे योग. योगा नव्हे. योगा म्हणजे हातपाय हलवणे. ठीक आहे? इथर तक क्लिअर? तर एक-एक करून जाऊया पुढे. तर यम म्हणजे काय? तर यम म्हणजे सगळ्यात पहिले यमामध्ये पण 5 असतात. सगळ्यात पहिले अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? आता आपण काय अहिंसा म्हणजे युद्धात मारामाऱ्या करायला नाही जाणार आहे पहिल्यासारखं, की हिंसा करू नये. जे गांधीजींचे पुतळे होते किंवा जे पहिले म्हणायचे अहिंसा करू नका, गौतम बुद्ध वगैरे तो विषय नाही. अहिंसा म्हणजे काय? की जे काही आपल्या आजूबाजूचे असतील, आपले घरचे, आपले मित्र-मैत्रीण, जर ऑफिस करत असाल तर आपले कलीग्स वगैरे, त्यांच्यासोबत कठोर न वागणे. व्हेरी सिंपल. राग नक्कीच करू शकतात, पण कठोर न वागणं. म्हणजे एक असतं की जेंटल, हां, ठीक आहे ना, होईल, बघू, चूक झाली, ठीक आहे, बघू पुढच्या वेळेला, असं तसं. ते म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे रागवणे वगैरे ते नव्हे. अहिंसा म्हणजे सॉफ्ट, जेंटल. जसं-जसं आपली अहिंसा आपण करायला लागतो, तसं-तसं मग सत्य. आता सत्य म्हणजे एकदम सत्य म्हणजे युधिष्ठिर ते वालं सत्यता नव्हे. कारण आता आपण कलियुगात राहतो. खूप वेळेला खोटं बोललं जातं, खूप वेळेला खोटं बोलावं पण लागतं. तुम्ही ती राम-राम गोष्ट ऐकली असेल, की एक डाकू येतो, तो म्हणतो, की मला मर्डर करायचा आहे. तर कोणत्या ह्याच्याने तो ब्राह्मण पळाला. तर तेव्हा पण खोटं बोलावंच लागतं. पण सत्य म्हणजे काय, की असं सत्य बोलावं किंवा ज्याच्याने कोणाला दुखापत नको झाली पाहिजे. तिसरं म्हणजे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी. आता परत आपण काही चोरी करायला किंवा लुटायला नाही जात. कोणाचं घर लुटायला किंवा मंदिर लुटायला नाही जात. पण इतरांकडे जी काही गोष्ट असेल, मग तिच्याकडे ही पर्स आहे, त्याने हे कपडे घातले, ते कपडे घातले, त्यांचं घर असं, तसं. कोणत्याही गोष्टीचं कारण आपण विचारांनी त्या गोष्टींची चोरी करतोय. आपण ते घ्यायचा प्रयत्न करतोय. जरी आपण एखादी कपडा घेऊ शकत नाहीये, जो आपल्याला हवा आहे, की आपल्याला एखादी जी गोष्ट हवी आहे, ती आपण घेऊ शकत नाहीये, पण ती आपण विचारांनी चोरी करतोय. तर ते म्हणजे असते. बघा हे सगळे मॉडर्ननुसार आहे बरं. जुन्यानुसार चोरीची व्याख्या नाही, जुन्यानुसार खोटं बोलायची व्याख्या नाही, जुन्यानुसार हिंसेची व्याख्या नाही. हे सगळे मॉडर्न व्याख्या आहे. आणि चौथं म्हणजे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे सगळं सोडून द्यायचं का? नाही. ब्रह्मचर्य म्हणजे ऊर्जेचा वापर. ज्यांना मी आता नामजप वगैरे करायला लावले, त्यांना मी सांगतो, की ऊर्जेचा वापर आपण कसा करतो. बाकीच्यांना पण मी हळू सांगणार आहे. आणि 5वा म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अनवॉन्टेड गोष्टींची इच्छा करायची नाही. आता अनवॉन्टेड गोष्टींची इच्छा म्हणजे काय? की एक तर तुलना करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे माझ्या नशिबात असेल ते मिळेल, जे नसेल ते नाही मिळणार. ॲज सिंपल ॲज दॅट. एखादी गोष्ट पाहिजेच, वजन कमी करायचंच, याची इच्छा नाही किंवा मग मी नीट होणारच. जर एक असते प्रबळ इच्छा आणि एक असते अनावश्यक इच्छा. दोघांमध्ये फरक आहे. प्रबळ इच्छा म्हणजे ठीक आहे, मी करेल साम, दाम, दंडभेद. पण अनावश्यक इच्छा जी आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. जसं आता युद्ध थांबेल हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे, जे युद्ध चालू आहे आता बॉर्डरवरती. तर अनावश्यक इच्छा करू नये. जेव्हा आपण या 5 गोष्टी करतो तेव्हा कुठेतरी आपले यम नीट होतात. आणि जेव्हा आपले नियम नीट होतात, तेव्हा आपण नियमाकडे जायला जातो. पण कुठेतरी या 5 गोष्टी करणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या ताई माझ्याकडे याच्यासाठी पण आलेल्या, की आम्ही आसनं केले, योगा केल्या, पण मला फरक पडला नाही. कारण तुम्ही डायरेक्ट 3 नंबर स्टेप केली, 4 नंबर स्टेप केली, 5 नंबर केली. आसन, प्राणायाम, ध्यान. 1, 2 पताही नाहीये.
की यम काय असतो, नियम काय असतो. तर कुठेतरी उद्यापासून या गोष्टी कमी करायच्या, की थोडं शांत, मुलं बाळांवरती राग कमी करायचा, घरच्यांवरती. काय झालं तर मनाला थोडं शांतता बसायचं, 2-5 मिनिटं बसायचं. सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह. ठीक आहे. पुढचं म्हणजे नियम. आता एकदा आपण स्वतःच्या बाह्य याच्यासोबत आपलं आचरण बदललं, की आता स्वतःसोबत, की स्वतःबद्दल काय आचरण आहे. सगळ्यात पहिले म्हणजे स्वच्छता. स्वच्छता कसली? शारीरिक स्वच्छता अंघोळ करतो ती, पण सगळ्यात मेन म्हणजे अन्न आणि विचार. अन्न म्हणजे आता काय आहार घ्यायचा, काय विहार, ते मी सगळं आता अन्नाबद्दल, आहाराबद्दल चर्चा करेल, त्याच्याबद्दल करेलच. पण विचार सगळ्यात मेन म्हणजे विचारांची स्वच्छता हवी. निगेटिव्ह थॉट्स अजिबात नको किंवा तुलना अजिबात नको, ती म्हणजे सोच. हे पतंजली ऋषींनी खूप पहिले लिहून ठेवलं. संतोष, समाधान हे मी पहिलेच सांगितलं, की जास्ती तक्रार नको. जे मिळतंय ते मिळतंय, जे नाही मिळत ते सोडून द्यायचं. आंतरिक शांतता. तप. तुम्हाला मी दररोज शनिवारी किंवा याला मी करायला लावतो. दररोज तुम्ही चॅलेंजेस करून घेताय. दररोज वेगवेगळ्या गोष्टी करताय. मला 5,000, 4,000च्या स्टेप पाठवताय. या सगळ्या गोष्टी तप आहे. मी तुमच्याकडून तपून घेतोय तुम्हाला, तप करून घेतोय, की आपण एक स्वतःला शिस्त लावायचा प्रयत्न करतो. 4 म्हणजे स्वाध्याय, की जे मी काही तप करते, जे मी काही यम घालते, स्वतःला नियम घालते, ते मी फक्त माझं आत्मपरीक्षण करत राहते, की माझं बरोबर होतंय का सगळ्या गोष्टी. स्वअभ्यास. आपण स्वतःला कधी स्वअभ्यास करतच नाही आपला, की मी जे करते ते बरोबर. फक्त माझं असं का नाही झालं, माझं तसं का नाही झालं, हा विचार करतो. पण का नाही झालं याच्याबद्दल आपण विचारच करत नाही, किंवा विचार पण केला त्याच्याकडे उत्तर मिळत नाही. कारण कुठेतरी आपण या 8 स्टेप्सने गेलेलो नसतो. आता तुम्ही जेव्हा या स्टेपने जाल तेव्हा तुम्हाला याची उत्तरं हळूहळू मिळतील. आणि सगळ्यात मेन म्हणजे ईश्वर परिधान. जेव्हा सगळ्या गोष्टी फेल होतात तेव्हा ईश्वराला सरेंडर द्या. जेव्हा आपण ईश्वराला सरेंडर जातो तेव्हा सगळे उत्तरं बरोबर मिळतात. हा म्हणजे नियम. पहिले आपण यम बघितले, दुसरी गोष्ट नियम. आता तेव्हा हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या बरोबर होतात, तेव्हा पतंजली ऋषी म्हणतात, की आता तुम्ही आसनं करा. आसनं म्हणजे पण का करा? ते फक्त शरीराची तयारी करायला. कसली तयार करायला? जसं मी सांगितलं, आसन म्हणजे जिम व्यायाम नाही. आसन म्हणजे शरीराला नीट बसणं, उभं राहणं, चालणं याच्यासाठी तयार करणे. आता तयार कशासाठी करायचंय? तर तयार याच्यासाठी करायचे, की आपल्याला तप करायला. आसन म्हणजे काय? जसं मी सांगितलं, की जे अस्मिताताई म्हटलं, की हार्मोनल बॅलन्स असतात, मेटाबॉलिझम असतात, कोऑर्डिनेशन्स आपण वॉकिंगमध्ये ते आसन नीट करायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर स्थिर करायसाठी. शरीर स्थिर करायसाठी, कारण मन स्थिर व्हायला पाहिजे. कोणीतरी उत्तर दिलं, की मन स्थिर व्हायला पाहिजे. आणि आसन सगळ्यात पहिले म्हणजे आपण जसं वैशालीताई म्हटल्या, की ध्यान करायसाठी. कारण स्वतःचा आनंद आपल्याला मध्ये शोधायचा आहे. मध्ये जास्तीत जास्त आनंद शोधता यायसाठी मध्ये जास्ती वेळ बसता यायला पाहिजे. तेव्हाच आपण ध्यान करू ना. झोपून थोडी ना ध्यान होईल. जे ऋषीमुनी पहिले वर्षोनवर्ष ध्यान करायचे, तप करायचे, तपस्या करायचे, ते बसायचे. खूप कठीण परिस्थितीत बसायचे. तर त्या कठीण परिस्थितीत बसता यासाठी ते शरीराला तयार करायचे. त्याच्यासाठी आसनं ते करायचे. ते काही बीपी, डायबिटीज कमी करायसाठी आसनं नाही करायचे, किंवा वजन कमी करायसाठी ते आसनं नाही करायचे. ते आसनं का करायचे? कारण ध्यान करता यायला पाहिजे. ध्यान करता यासाठी पाठ जास्तीत जास्त सरळ राहायला पाहिजे, कंबर भरायला नको, मांडी भरायला नको. त्याच्यासाठी आसन करायला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले आपण यम घालतो, नियम घालतो, मग आसन करतो आणि मग त्याच्यानंतर येतो प्राणायामावरती. आता आपलं शरीर तयार झालेलं आहे, यम झालेलं नियम झालेले. मग हळू आपण श्वासाला तयार करतो आणि एकदा श्वास तयार झाला, की हळू मन शांत होते. मन शांत झाले, जसं आता मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये आणि आता सध्या पण सांगतो, की आपला श्वास कसा चुकतोय. श्वास चुकत असल्यामुळे अनावश्यक चिंता येतात, अस्वस्थता येते. आणि जेव्हा आपला श्वास नीट नसतो, कारण श्वास हा आपल्या शरीराला आणि मनाला कुठेतरी कनेक्ट करत असतो. जे ललनताईंनी म्हटलं, मन म्हणजे आपली आत्मा आहे आणि शरीर म्हणजे फिजिकल बॉडी. श्वास हा एकमेव अशा गोष्ट आहे, की जर तुम्ही श्वासावरती कंट्रोल केलं, तर तुम्ही शरीराला पण कंट्रोल करू शकाल आणि मनाला पण कंट्रोल करू शकाल. पण श्वासावरती आपण डायरेक्ट करू शकतो का? नाही, कारण आपलं आसनच नीट नाहीये, आपलं यमच नीट नाहीये, आपला नियमच नीट नाहीये. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल, तर मी पहिल्याच दिवशी श्वासाचा अभ्यास घेतला नाही. तुम्हाला हळू आता श्वासाकडे नेतोय. कारण हळू पहिले तुमचं शरीर तयार करून घेतलं. हळू तुम्हाला फोनवरती काही गोष्टी सांगितल्या. तुमचे यम करून घेतले. कळत-नकळत तुमच्याकडून नियम करून घेतले. तुम्हाला कळाल्या पण नसतील, आता हळू गोष्टी रिलेट होतील, की दादाने का फोन केला? काय गोष्टी काय करायला लावल्या? असे विचार करा, ते विचार करा, हे करा, ते करा. कारण नियम कारण जर मी तुम्हाला पहिल्याच दिवसापासून जर योगा केला असतं तुमच्याकडून, हातपाय हलवून घेतले असते, तर फक्त ते हातपायच हलवत राहिलो असतो आपण. तो फक्त योगाच झाला असतो. तर आपल्याला योगाने योग करायचा आहे. ठीक आहे? तर कुठेतरी शरीर आणि मनासाठी श्वास करायचा आहे. हे सगळं झालं, जेव्हा आपले आसनं होतात, आपले प्राणायाम होतो, यम होतात, नियम होतात, तेव्हा कुठे आपण आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल करू शकतो. ते इंद्रियांवरती कंट्रोल करणं म्हणजे काय? तर ते म्हणजे पाची इंद्रियांवरती. तुम्ही हा फोटो पाहिला असेल महाभारताचा.
जुन्या ताई असेल त्यांना मी सांगितलेलं ऑलरेडी. हा पाच तुम्हाला फोटोज जेव्हा पण तुम्ही भगवद्गीता वाचता तेव्हा हा फोटो सगळ्यांना माहित असेल. पाहिला असेल हा फोटो. कोणी नाही पाहिला असं कोणी आहे का? हा फोटो कसला आहे? कोणत्या वेळचा आहे हा? किंवा भगवद्गीता आपल्याला काय शिकवते? जर मी भगवद्गीता वाचली तर मला भगवद्गीता काय शिकवते? एक मिनिट स्क्रीन बंद करतो, मला बघू द्या. कोणी डुलक्या मारतंय, कोण झोपतंय, कोणाचे कॅमेरे बंद आहे. सगळ्यांचेच कॅमेरे बंद झाले. कॅमेरे चालू करा म्हणजे मला बघता येईल डुलक्या मारताय की यम होतंय की नियम होतंय की आंतरिक सुखाला गेलेले सगळे. वैशालीताई तुम्ही असू द्या, तुमच्या कॅमेरा लाईट बंद आहे, बाकीच्यांचं ठीक आहे. भगवद्गीता आपल्याला काय शिकवते? ठीक आहे, सोडा भगवद्गीता काय शिकवते. ते फोटो 5 घोड्यांचे फोटो, कृष्ण रथ चालवतोय. रथाचे घोडे तर 2च असतात ना, मग 5 घोडे का लावले त्या रथात? नेहमी रथाला 2 घोडे असतात, किंवा आता आपल्या टुकटुक जे असतात ते सीएसटी वरती जे फिरतात ते घोडे फॉरेनरला घेऊन, त्याला तर एकच घोडा असतो. 5 घोडे कृष्णाने कुठे आणले? फास्ट पळवायसाठी गाडी, की लवकर गाडी पळवू आणि लवकर महाभारत संपवून टाकू. पंच पंचेंद्रियांसाठी, आपल्यावरती व्हेरी गुड. ताबा त्यांच्यावरती मिळवण्यासाठी, व्हेरी किंवा गुड. व्हेरी गुड. त्यातच त्याची दोरी असली हवी. व्हेरी गुड. तर कृष्ण बेसिकली महाभारत म्हणून पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला की महाभारत काय सांगतो, तर महाभारत आपल्याला सांगतोच का की आपण का जगायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे. तर बेसिकली या सगळ्या युद्धामधून आपल्याला का जगायला पाहिजे हे सगळं कृष्ण महाभारतातून सांगत असतो, जेव्हा अर्जुनाला सांगतो. तर सगळ्यात पहिले कृष्ण तेच सांगतो की जेव्हा तुमचं पंच इंद्रिय, जेव्हा तुमच्या 5 इंद्रियांवरती कंट्रोल असेल, तेव्हा तुम्ही कोणतंही महाभारत जिंकू शकता. मग ते कोणतंही असो. अर्जुनाने, पांडवांनी त्यांचं महाभारत जिंकलं. आपले आपले इंटरनल आपले स्वतःचे वेगवेगळे महाभारत असतात. कोणी आपल्या स्वतःच्या शरीरासोबत लढतंय, कोणी आपल्या आजूबाजूच्यांसोबत लढतंय, कोणी स्वतःशीच लढतंय, कोणी वेगळ्या गोष्टी, कोणी गरिबीसोबत लढतंय, कोणी श्रीमंतीसोबत लढतंय. प्रत्येकाची लढाई वेगवेगळी आहे. पण जेव्हा मी पंच इंद्रियांवरती त्या दोऱ्या पकडेल, पंच इंद्रियांवरती काबू करेल, तेव्हा मी ती लढाई जिंकू शकेल. पण पंच इंद्रियांवरती मी सहजासहजी ताबा करू शकणार आहे का? नाही. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले यम असले पाहिजे, नियम असले पाहिजे, आसन असले पाहिजे, प्राणायाम असले पाहिजे. तेव्हा आपले पंच इंद्रियांवरती ताबा होईल. ठीक आहे, यम नियम तर सगळे आता घरी करू शकतात, पण आसन प्राणायाम मग का करायला पाहिजे? कारण इंद्रियांवरती ताबा ठेवायला. आज नेमक्या आता परत कविताताई आल्या नाहीये. ते जेव्हा त्यांचा अनुभव सांगतील, ते सांगतील की आता जुन्या ताईंना मी नंतर बोलायची 2-5 मिनिटं बोलायची संधी देईल, की त्यांच्या आता इंद्रियांवरती कसा ताबा झाला. फार सोप्या सोप्या, आपण काही एकदम आपल्याला देव बनून नाही जायचे, पण सोपा सोपा, की चहा सोडला, एक वेळचं जेवण कमी झालं, किंवा हे इंद्रियांवरती ताबा करतोय ना, राग कमी झाला, ज्या काही गोष्टी होत्या, अनवॉन्टेड गोष्टी होत्या त्या कमी झाल्या, ह्या इंद्रियांवरती. पण त्या इंद्रियांवरती आपण ताबा कसा मिळवला? ते आपण आसनांनी मिळवल्या, प्राणायामाने मिळवल्या, नामजपाने मिळवल्या, त्याच्यावरती हळूहळू येऊ. तर ते बेसिकली महाभारताचे ती एक मी मुद्दाम स्क्रीन शेअरिंग बंद केली होती, की हा जो फोटो आहे ते आपल्याला ते दाखवतो. आणि ते 5 इंद्रिय कोणते सगळ्यांना माहिती असेल. सगळ्यात पहिले चव, जीभ. आता जीभ म्हणजे काय, तर जेवण वगैरे सोडून द्यायचं का नाही. पण आता आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला क्रेविंग्स होतात खूप. मला 1-to-1 कॉलमध्ये खूप काही म्हटलं पण आहे, की मला गोड खायची क्रेविंग होते, फूड क्रेविंग होते. तर त्याच्यावरती ताबा मिळवण्यासाठी आपल्याला कंट्रोल करणं महत्वाचं आहे. दृष्टी, डोळे. आता सध्या आपण महिला आहे, आपण दुसऱ्या रिकाम्या गोष्टी पाहत नाही, म्हणून स्क्रोलिंग सध्या मोबाईलवरती चालू असते. एकदा मोबाईल घेतला की 5-5, 10-10 मिनिटं मोबाईल सतत चालू असतो. तर ते म्हणजे इंद्रियांवरती कंट्रोल करणं. तिसरी गोष्ट म्हणजे ऐकणं. आता काय ऐकायचं? सगळ्यात मेन म्हणजे गॉसिप सोडून द्यायच्या त्या गोष्टी. कोण काय बोललं, तिने कोणते कपडे घातले, मग तिने काय म्हटलं माझ्याबद्दल, तिने काय म्हटल्या, आणि मोठ्या, या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. ते म्हणजे इंद्रियांवरती ताबा. प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी बरं. प्रॉपर मी असं म्हणत नाही की ऐकू नका गांधीजींचे 3, बोलू नका वगैरे. कोणते? की काही वास आला, तीव्र खायच्या वास आला, जे आपल्याला खायची जी इच्छा होते नेहमी, कोणाला पावभाजी खायची इच्छा होते, कोणाला जे काही खायची इच्छा होते, उससे दूर हो जाओ. हळूहळू. आणि जेव्हा तुम्ही आसन कराल, प्राणायाम कराल, तर ऑटोमॅटिक या गोष्टी तुमच्याकडून दूर होईल. तुम्हाला मुद्दामून काहीच करायची गरज नाही पडत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्वचा.
त्वचेच्या कसं इंद्रियांवरती आपल्याला खूप वेळेला सवय असते की हे कपडे मला खूपच कम्फर्ट होतात, खूप लूज होतात. मला झोपायला अशीच उशी पाहिजे, तसंच पांघरून पाहिजे, बेड असाच पाहिजे. म्हणजे आपण खूप आपल्याला स्पर्श खूप होतो, त्याच्याशी खूप कम्फर्ट होऊन जातो. तर ह्या गोष्टी हळूहळू आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळायला लागतो जेव्हा आपण यम, नियम, आसन, प्राणायाम करतो. 5व्या स्टेप पर्यंत आलो, प्रत्याहार झाला. आता 6व्या गोष्टींवरती येतो ती म्हणजे धारणा. आता जे सकाळी आपण जे रिव्हर्स काउंटिंग करतोय ते म्हणजे आपण धारणा करतोय. तर धारणा म्हणजे काय? धारणा आणि ध्यानमध्ये फरक आहे. धारणा म्हणजे आपण एखाद्या वस्तूचा सपोर्ट घेऊन, सकाळी आपण काउंटिंगचा सपोर्ट घेऊन, मग हळूहळू मी तुम्हाला श्वासाचा सपोर्ट घेईल, हळूहळू तुम्हाला आवाजाचा सपोर्ट घ्यायला लावेल, हळूहळू तुम्हाला वेगवेगळ्या स्वतःच्या सेन्सेशनचा सपोर्ट घ्यायला लावेल. हे वेगवेगळे सपोर्ट असू शकतात. त्याला सपोर्ट घेऊन आपण एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो आणि मनातली एकाग्रता वाढवतो. तेव्हा कुठे आपली धारणा होते आणि जेव्हा धारणा होते, तेव्हा हळूहळू आपण ध्यानाकडे सुरुवात होते. अजून ध्यान सहज होत नाही. त्याच्यासाठी पहिले एका वस्तूचा सपोर्ट घ्यावा लागेल. आपण त्राटक करू काही दिवसात. तर जेव्हा एखाद्या वस्तूचा सपोर्ट घेऊ, तेव्हा धारणा होते आणि जेव्हा धारणाची प्रॅक्टिस होते, अजून माझ्याकडून पण ध्यान होत नाही. जरी आपण सहज म्हणतो, की मी ध्यानाला बसतो, तरी आपण ध्यान करत नसतो. आपण ती धारणाच करत असतो. ध्यान केव्हा? की जेव्हा आपल्याला आता कोणत्याही गोष्टीची सपोर्ट घ्यायची गरज नाही. रिव्हर्स काउंटिंगची गरज नाहीये, श्वासाची गरज नाही. अचानक बसलं की ध्यान लागलं. ते म्हणजे ध्यान. आणि हे सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या, ह्या 7 स्टेप झाल्या, तेव्हा वैशालीताईंना त्यांचं उत्तर मिळेल आणि जेव्हा ललनताई म्हटल्या होत्या, ते त्यांचं उत्तर मिळेल, की समाधी. समाधी म्हणजे ईश्वरामध्ये गुंग होऊन जाणं. गुंग होऊन जाणं जसं ललनताई म्हटलं म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांचे शब्द लक्षात ठेवा ललनताई आणि वैशालीताई. ललनताईंनी म्हटलं होतं, की जसं मी काहीतरी त्यांनी मीच बोलता-बोलता शब्द विचारला, की अध्यात्मामध्ये मी जेव्हा गुंग होऊन जाते, ते माझ्यासाठी आनंद आणि तोच खरा आनंद. कदाचित आज आपण कुठे जाऊ नाही शकत. कदाचित काही गोष्टी आहेत त्या उद्या आपल्याकडे नसतील. कदाचित ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्यासोबत असतील, नसतील किंवा असतील तरी माहीत नाही कदाचित काय गोष्टी असतील. तर मी स्वतःला शोधणं हा आनंद आता स्वतःमध्ये काय शोधायचं तर स्वतःमध्ये ओंकार शोधायचा, स्वतःमध्ये वैशाली शोधायची, स्वतःमध्ये अस्मिता शोधायची, स्वतःमध्ये ललनताई शोधायची, स्वतःमध्ये सगळे आपले स्वतःचे शोधायचे आणि ते शोधणं म्हणजे समाधी. समाधी म्हणजे जे पहिले पूर्वजांचे समाधी घेत होते तशी समाधी नाही. समाधी म्हणजे देवापर्यंत पोहोचणे, ईश्वरापर्यंत पोहोचणे आणि तेच म्हणजे आनंद. ज्या दिवशी आपण ईश्वराकडे पोहोचू म्हणजे तसं पोहोचू नाही, मनातून पोहोचू. ज्या दिवशी आपण मनातून पोहोचू, तो खरा आनंद. म्हणून ललनताई आणि वैशालीताई म्हटल्या, तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहायला पाहिजे होते. नसेल पाहिले, तर उद्या रेकॉर्डिंग बघा आणि त्यांचे एक्सप्रेशन बघा. तो त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत होता. आणि तो आनंद म्हणजे आपला खरा आनंद आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी आपण योग करत आहोत. योग आपण वजन कमी करायसाठी नाही करत आहे. योग तो आनंद मिळवण्यासाठी आपण एक-एक टप्प्या पायऱ्या पार पाडतोय. सगळ्यात पहिले यम करतोय, नियम करतोय. मी तुम्हाला काही-काही गोष्टी कंट्रोल करायला लावतोय. आसन करतोय, प्राणायाम करतोय, आता हळू धारणा करतोय, ध्यान करतोय. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला समाधी मिळते. समाधी मिळते म्हणजे ईश्वराकडे लवकर पोहोचतो. आता तुम्ही जे कोणी ज्यांचं तुम्ही नाव घ्याल, देव म्हणा, संत म्हणा, साधू संत म्हणा, त्यांनी देवाची तपस्या केली असेल, काय केलं असेल, तर तेव्हा त्यांनी कुठेतरी ह्या 8 स्टेप क्लिअर केलेल्या आहेत. तेव्हाच ते कुठेतरी देवापर्यंत किंवा त्यांच्या स्वतःपर्यंत पोहोचू शकलेले. स्वामी विवेकानंद त्यांच्या स्वतःपर्यंत किंवा संत तुकाराम, संत नामदेव किंवा कोणीही जे काही तुम्ही श्री स्वामी समर्थ, जे कोणी तुम्ही त्यांचं नाव घ्याल, ते स्वतःपर्यंत स्वतःला ओळखायला केव्हा सुरुवात केली, जेव्हा त्यांनी हे 7 पायऱ्या पार केल्या. आणि ह्या 7 पायऱ्या पतंजली ऋषींनी कधीच लिहून ठेवल्या होत्या. आणि कुठेतरी योगा करता-करता आपण या 7 पायऱ्या विसरून गेलोय. कुठेतरी फक्त हात आणि पायच हलवत राहिलो. म्हणून योगा करू नये, योग करावा. आणि आजपासून आपला आनंद म्हणजे भौतिक गोष्टी हा आनंद नाहीये. जर तो आनंद त्या भौतिक गोष्टीने मिळत असेल, तर सुख मिळतंय. सुख हे कधीही आपल्यासोबत नसतं. आज सुख आहे, उद्या नसेल. आनंद स्वतः मी माझ्या स्वतःला ओंकारबळ शोधायचा प्रयत्न करायचा आणि तो केव्हा होईल? जेव्हा मी या 7 अष्टांग योग करेल. तेव्हा मी मला स्वतःला ओळखायला प्रयत्न करेल. म्हणून आता ज्या जुनाताई आहे त्यांना 2 महिन्यातच अनुभव आलेला. तसं तर ही लाईफ लाँग जर्नी असते. प्रत्येक अजून स्वतः पुढे अजून मी स्वतः घडतोय. प्रत्येक जण स्वतः घडताय. पण आपण घडायचं म्हणजे काय, की मी माझ्या स्वतःला शोधायचा प्रयत्न करायचा. मी काय? मी का जगते? माझं आयुष्य काय? माझं गोल काय? माझं पर्पज काय? मी देवाकडे कसं लवकर पोहोचू? आता देव म्हणजे काय? आता तिच्यामध्ये पण गंमत आहे हां. तर खूप ताई म्हणतात, की देव म्हणजे मला ठीक आहे काही कारण प्रत्येकाच्या मानायची पद्धत असते, की मी मानते, नाही मानत. पण देव म्हणजे देव म्हणजे काय? चला मीच तुम्हाला प्रश्न विचारतो. व्हॉट इज मीन बाय देव?
आणि देवाला तर कोणी पाहिलं नाहीये. देव म्हणजे काय? सन्नाटा क्यों छा रहा है आज? देव म्हणजे आपलं अंतर्मन, स्वतःच्या मनात स्वतःला शोधणं. कारण पण देव कुठे दिसत नाही. बरोबर बरोबर, व्हेरी गुड. हा, मी हा, त्याच्यावरच येत होतो. हा, बरोबर. हा. आपण जे मनातूनच म्हणजे ईश्वर ही एक आपली कल्पनाशक्ती सपोर्ट आहे. आपण त्याच्यामध्ये गुंग राहतो म्हणजे स्वतःमध्ये स्वतःला शोधतो. तोच आपल्यासाठी ईश्वर. बरोबर. पण ईश्वर म्हणजे काय मग? म्हणजे त्याच्यातही आपली श्रद्धा, भाव, तो ईश्वर. म्हणजे बरोबर. आपल्याला काही आणि अडचण समजा आली तर मला आपण माहितीच नाहीये की मला माहितीच नाहीये की माझी कोणावर श्रद्धा आहे किंवा माझे कोणावर भाव आहे, तर मग मी मला स्वतःला शोधू शकेल का? हम्म, आपण जसं म्हणजे अंतर्मनात जाऊ, स्वतःला बघण्याचा प्रयत्न करू, तर आपण स्वतःला शोधू शकतो ना. बरोबर बरोबर. तर स्वतःला शोधण्यासाठी पहिले तर ह्या अष्टांग योग करायलाच पाहिजे. पण ईश्वर म्हणजे काय किंवा देव म्हणजे काय याचं उत्तर देतो. देव म्हणजे शंकर किंवा कृष्ण किंवा अल्लाह किंवा येशू किंवा जे काय असेल, श्री स्वामी समर्थ किंवा ओंकार बळेल किंवा अस्मिताताई किंवा प्रांजलताई किंवा रामदेव बाबा किंवा नरेंद्र मोदी, हे देव आहेत का? किंवा शंकर स्वतः? आपण त्यांना पूजतो. पण कदाचित कोणाचे शंकर असतात, कोणाचे विष्णू असतात, कोणाचे काहीच नसतात. ते पण तर जगतातच. कोणी नास्तिक असतात, ते पण जगतात. ते कदाचित आपल्यापेक्षा जास्त आनंदात असतात. मग देव आहे काय? हे भानगड काय आहे? कारण आपण अष्टांगी एवढे 8 पायऱ्या का चढतोय? एवढं गड का चढतोय? देवाला मला मी मिळवण्यासाठी एवढा गड का चढतोय? मी माझे स्वतः मिळवण्यासाठी एवढा गड का चढतोय? आपण कसली तरी प्राप्ती करतोय. ती काय प्राप्ती करतोय? ती मी म्हणतो देव प्राप्ती करतोय. मग देव काय? म्हणजे मी नेमकं काय मिळवते? अंतर्मनाला ओळखायचं. अंतर्मनच बरोबर, ते आपल्या तर देवाचं. गीतेताईंनी सांगितलंच. अंतर्मन ते तर सांगितलंच. पण अंतर्मन किंवा देव बेसिकली काय? ही एक ऊर्जा आहे. मी नेहमी सांगतो. देव काही नव्हे, देव फक्त ऊर्जा आहे. म्हणून आपण म्हणतो ना, हो, भक्त प्रल्हादाने खांब्यामध्ये पण देव पाहिलेलं, सगळ्यांमध्ये पाहिलं. मी प्रत्येकांना हो, सांगतो, जेव्हा तुम्ही हो काय, तुम्हाला माहित नाही देव किंवा श्रद्धा नाही ना, नळाला पूजा तुम्ही. नळ, फक्त नळालाच इमॅजिन करायचे किंवा माझ्याकडे इयरफोन आहे ना, मी करतात फक्त दररोज करतात. इयरफोनाला जपायचं. इयरफोन 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 म्हणत राहायचे. इयरफोनचा चेहरा आणायचा. चष्मा 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 चष्मा. जसा शंकर, जसा विष्णू, हे काही नव्हे. यांना आपण पाहिलं पण नाही किंवा नाही. ह्या फक्त हे ऊर्जा आहे, एनर्जी आहे. आपण काय करतो? ती फक्त ऊर्जा ओढायचा प्रयत्न करतोय आणि ती ऊर्जा स्वतःमध्ये टाकायचा प्रयत्न करतोय आणि शोधायचा प्रयत्न करतोय. जर मला या ऊर्जा आपल्याला फक्त ऊर्जा लेने से मतलब है, वो किधर से भी आओ, कृष्ण से आओ, शंकर भगवान से आओ, किंवा दगडातून येऊ किंवा इयरफोन मधून येऊ किंवा नळातून येऊ किंवा बादलीतून येऊ किंवा मग मधून येऊ. तर कोणत्या तरी एका गोष्टीला पकडून आपण आपल्या स्वतःमध्ये जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते स्वतःमध्ये जाण्यासाठी आपण हे अष्टांग योग करत आहोत. म्हणून ती ईश्वर प्राप्ती. मला नळ मिळणे ही माझ्यासाठी ईश्वर प्राप्ती. मला इयरफोन मिळणे ही माझ्यासाठी ईश्वर प्राप्ती. इयरफोन मिळणे म्हणजे याचा भोग करणे नव्हे, याला जपणे. ती म्हणजे ईश्वर प्राप्ती, ती म्हणजे देवप्राप्ती. आणि जेव्हा ते करतो तेव्हा आपण आंतरिक सुखामध्ये जातो. आणि एकदा ते आंतरिक सुख बघा, म्हणजे एकदा तुम्ही बघा, 2 महिन्यामध्ये तुम्हाला ते आंतरिक सुख केव्हा एकदा तरी येईल. आणि खास करून जेव्हा आपण उपवास नामजप करू तेव्हा तुम्हाला येईल. आणि ती जी एक फिलिंग असते ना, त्याला कुठलंही सुख नाही. त्याचं वैशालीताई म्हटलं, त्याला कुठलंही मूल्य नाही, आर्थिक मूल्य नाही. आणि त्याच्यासाठी आपण योग करत आहोत. जर आणि राहिला प्रश्न, मग मी इकडे का आले? मग मी तर माझ्या ज्या शारीरिक व्याधी होते ते कमी करायसाठी. या गोष्टी नक्की होतील जेव्हा आपण या स्टेप बाय करू ना. तर शारीरिक काय, आर्थिक गोष्टी सगळ्या बरोबर व्हायला लागतील. घरातल्या गोष्टी, आजूबाजूच्या, शारीरिक होईल, आर्थिक होईल, आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या. कारण आपण जो खुद को नहीं ढूंढ पाया ना,
तो वो किसी का नहीं ढूंढ आपण मग बाहेरचं ना आर्थिक शोधू शकत ना शारीरिक शोधू शकत, कारण आपण आपल्या स्वतःला हरवलंय. आणि ह्या स्वतःला शोधायसाठी एकदा आपण स्वतःला शोधायला लागलो की हळूहळू या सगळ्या गोष्टी बरोबर मिळतात. 110% पूर्ण आपण एकदम रामदेव बाबा होऊ का? नक्कीच नाही. आपल्याला काहीतरी व्याधी होतील, पण कमी होतील. आपण एकदम मुकेश अंबानी म्हणू का? नक्कीच नाही. पण नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती नीट होईल. सगळ्या गोष्टी नीट होतात. पण या स्टेप अष्टांग स्थिती आणि मध्ये स्वतःला शोधायचं. मी स्वतःला शोधत राहील. दररोज नामजप करेल, दररोज ध्यान करेल, दररोज उपासना करेल, दररोज मानसिक पूजा. मी त्याच्यावरती येईल. जेव्हा मी ते करेल तेव्हा स्वतःला आपण शोधतो. आपल्याला आपलं 2 महिन्यानंतर कंप्लीट इमेज बदललेली असते. आणि हे म्हणजे योग, योगा नव्हे. तर बाहेर आपण जे काय बघतो ते योगा असतो. फक्त हातपाय हलवतो, खांदे हलवतो, नाक हलवतो, तो योगा असतो. कुठेही कोणी स्वतःला शोधत नाही आणि आपण 2 महिन्यात स्वतःला शोधणार आहोत. ते म्हणजे योग. कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारू शकता. झोप आली असेल तर तसं पण सांगू शकता. एनिवे माझं संपलेलं आहे. तर उद्यापासून शारीरिक गोष्टींसाठी अजिबात योग करायचा नाही. फक्त नीट करायचं. जे व्हायचंय ते बरोबर होईल. पण जे मी तुम्हाला तुमच्याकडून नंतर करून घेतो. तुम्हाला मी म्हणतो वॉकिंग करा, नामजप करा. अजून हळूहळू सांगेल एक-एक गोष्ट. त्या केल्या ना, की सगळ्या गोष्टी नीट होतील. तुमच्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल आहे गीतेताई आणि तृप्तीताई. कारण त्या जुन्या आहेत, तर त्या कदाचित गीतेताई 2-5 मिनिटात तुमचा अनुभव सांगायचा असेल तुम्ही सांगू शकता. जेणेकरून यांना कळेल, की काय कसं योग म्हणजे काय, तर तसं काय. तर गीतेताईंना 2 महिन्यात अजून त्यांचा प्रवास चालूच आहे. आयुष्यभर सगळ्यांना माझा प्रवास चालू आहे, सगळ्यांना सगळा प्रवास करायचा आहे. पण याच्याने नेमकं काय होतं? तर जर गीतेताई तुम्ही सांगू शकला तर 2 मिनिटं सगळ्यांना हे होईल, मदत होईल. नमस्कार सर्व ताईंना. मी म्हणजे 2 महिने जसं तुम्ही म्हणालात, की आम्ही असं दादाचं वेबिनार ऐकलं आणि त्या वेबिनार ऐकतानाच आपल्याला असं वाटतं, की हां, काहीतरी वेगळं आपण शिकणार आहोत. आम्ही सुद्धा ह्याच उत्सुकतेने सुरुवात केली होती. दादाला जॉइन झालो होतो. पण सगळ्यात म्हणजे आता जेव्हा दादा तुमचं नामजप घेईल, दादा मला पण इन्व्हॉल्व करा नामजप घेताना आणि उपवासाच्या दिवशी पुन्हा. त्या दिवसाचा तुम्ही म्हणजे आता जे काही आपण शिकलोय ना, हे 8 पायऱ्या सगळ्या, त्या सगळ्या तुम्ही त्याच्यात अनुभवणार आणि तो अप्रतिम असा अनुभव असेल प्रत्येकाला. आम्ही जेवढ्या आमच्या बॅच मधला होतो प्रत्येकाला वेगवेगळा आणि खूप अविस्मरणीय असा अनुभव आम्हाला मिळाला त्यातनं. जेव्हा तुम्ही योगा तो आपण करतो. आज आम्ही 108 सूर्यनमस्काराच्या वरती सूर्यनमस्कार घालतो कंटिन्यू मध्ये. सगळ्या गोष्टी होतात आपोआप पुढे. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय, यम, नियम, जेव्हा आपण त्याच्यावर कंट्रोल घेऊ ना, सगळं आपोआप पुढे होईल. आणि नामस्मरण जेव्हा तुमचं होईल, तेव्हा तुम्हाला वेगळाच अनुभव, तुम्ही स्वतःला ओळखाल, हे नक्की महत्वाचं आहे. व्हेरी गुड. तर गीतेताई समोर आहे म्हणून मी सांगतो, की जसा सगळ्यांचा अनुभव आहे तसा गीतेताईंचा पण अनुभव होता, की सूर्यनमस्कार 11 पण घालू शकतील का ते माहीत नव्हते आणि आता 2 महिने कधीच संपले आमचे. आता 2 महिने संपायला 2 आठवडे आले. ते स्वतःहून 108 सूर्यनमस्कार घालतात. स्वतःहून दर त्यांच्या 2-3 ताईंचा ग्रुप आहे, स्वतःहून घालतात. तर मग आता ही शक्ती कुठून आली? ही शक्ती फक्त यम, नियम, ईश्वर परिधान, आपले प्रत्याहार जे केले, नामजप केले, हे सगळे नामजप, धारणा, उपवास हे सगळे या अष्टांग योगाच्या पायऱ्या आहेत. याला फक्त नावं वेगळे, रूप वेगळे. तर त्यांनी म्हणून मी ते सांगितलं, की या सगळ्या शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी या सगळ्या बऱ्या होतील. पण यम, नियम वगैरे ह्या जेव्हा करू तेव्हा. आणि यम, नियम म्हणजे आता उद्यापासून असं ठरवूनच घ्यायचं का, की मी खोटंच बोलणार नाही किंवा मी काही चुकीचं करणार, तसं नाही. जेव्हा आपण ध्यान करायला लागतो, जेव्हा आपण नामजप करायला लागतो, जेव्हा आपण उपवास करायला लागतो, ह्या गोष्टी बरोबर आपल्याकडून घडवून घेतल्या जातात. आपल्याला काही करावं लागत नाही. तर त्याच्यासाठी योग करावा. थँक यू गीतेताई. तर उद्यापासून हातपाय हलवायसाठी योग करायचा नाही आणि योगा तर मुळात करायचा नाही. ठीक आहे? कोणाला काही प्रश्न आलेच नाही. मला प्रश्न का नाही येते मला तेच समजत नाही. प्रश्न का नाही पडत आहे? एक तो खूप ऊपर से जा रहा है, नहीं तो कुछ भी नहीं जा रहा. खूप समजावून एवढं छान सांगते. तर एकदा स्वतःमध्ये हरवून बघा. एक वेगळी दुनिया असते. खुद के नशे करो, स्वतःच्या गुंगीत जा. बघा सगळ्या गोष्टी बरोबर होतील. म्हणजे खूपदा असं आपल्याला आता सगळे तुम्ही माझ्याकडे शारीरिक व्याधींसाठी आलेले. कोणाला आर्थिक पण असतील, पण कोणाला घरातल्या पण प्रॉब्लेम असतील. नक्कीच. म्हणजे मला काही कळतील, काही गोष्टी ना कदाचित नाही कळणार. पण आपल्याला आपल्या स्वतःला माहीत असतात आणि प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम असतात. बघा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात की नाही.
कदाचित 2 महिन्यात नाही होणार, 5 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात, 1 वर्षात, पण फक्त ह्या गोष्टी. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी तेच म्हटलेलं की मला तुमचं शारीरिक झालं तर चांगलंच आहे माझ्यासाठी, त्याच्यासाठीच तुम्ही आलेला आहे, पण माझं काम ते नाहीये. माझं काम तुम्हाला तुमच्याशी एक तुमची ओळख करून देणं हे. एकदा तुम्हाला ओळख झालं की आज गीतेताई त्यांचे त्यांचे एक्सॅड घालतात. जिथे कुठे प्रॉब्लेम येतात तिथे ते मला मेसेज फोन करतात. आता त्यांचा फोन आलेला की माझा गुडघा दुखतोय. बाकी स्वतःहून ते करतात, तुम्ही तुमचं स्वतःहून सगळं करायला लागा. पण पहिले खुद को जाणू, स्वतःला पोजा. तर ते स्वतःला ओळखण्यासाठी अष्टांग योग करायचा आहे. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. वर्ग संपूया. अंटिल अँड अनलेस कोणाला प्रश्न असतील तर. पण माझी इच्छा आहे प्रश्न विचारा, जास्तीत जास्त प्रश्न विचारा. काही प्रश्न नाही? अस्मिताताई, वैशालीताई, प्रांजलताई? ठीक आहे. झोपूया मग. भेटूया उद्या. हातपाय हलवायला, योगा करायला. घ्या एक 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 तासाची पूर्ण मेहनत पाणी घातली. योगा करायला भेटूया तर सगळे हो म्हणतात. चलो, वर्गविराम. भेटू उद्या योग करायला. ठीक आहे. थँक्यू ताई, थँक्यू. गीतेताई, तृप्तीताई, तुम्हाला पण. आणि सगळ्यांना भेटू उद्या. चल. थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू. चल, बरं. मी मीटिंग बंद करतो.